बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान. नागपूरच्या खापरखेडा इथल्या तिरंगा यात्रेत फडणवीसांचं वक्तव्य. इतक्या घाईनं परदेशात शिष्टमंडळ पाठवायची गरज नव्हती. श्रीकांत शिंदे परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार, खासदार संजय राऊतांचा निशाणा. परदेशात जाणाऱ्या एका शिष्टमंडळाचं नेतृत्व आम्हाला द्यायला हवं होतं, मात्र भाजपनं परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळाचा विषय राजकीय केला. संजय राऊतांची टीका. सचिन वाझे पुन्हा नोकरीत आला नसता तर राजकारणातले कटू प्रसंग टाळता आले असते. वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती. नरकातला स्वर्ग पुस्तकात खासदार संजय राऊत यांचा दावा. मला नरकाचं माहिती नाही, स्वर्गाचं असेल तर सांगेन. राऊतांच्या नरकातल्या स्वर्ग पुस्तकावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा नाही. काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चांवरून अजित पवारांची प्रतिक्रिया. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक. ज्योती मल्होत्राला पाकमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती. पाकमध्ये ज्योतीला पोलीस सुरक्षाही पुरवली गेल्याची माहिती. युट्यूबर ज्योती मल्होत्राचं चीनी कनेक्शनही तपासात समोर. पाकिस्ताननंतर चीनमध्ये गेली होती ज्योती मल्होत्रा. चीनी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ज्योती मल्होत्रा तपास यंत्रणांच्या रडारवर. आज युद्धविराम संपणार, या बातम्या पूर्णपणे चुकीच्या. भारत पाकच्या डीजीएमओची आज कोणतीही नियोजित चर्चा नाही. 12 मे रोजी दोन्ही डीजीएमओ एकमेकांशी बोलले, तो शेवटचा संवाद. भारतीय लष्कराकडून स्पष्ट. बदला नाही, न्याय किया. भारतीय लष्कराकडून नवा व्हिडिओ प्रसारित. ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या भारतीय लष्कराच्या कारवाईचा व्हिडिओ जारी. याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या मरण होगा. भारतीय नौदलाकडून नवीन व्हिडिओ प्रसारित. पाकिस्तानकडून आता जगासमोर खोटं बोलण्याची तयारी. पाक आपली बाजू मांडण्यासाठी जागतिक मंचावर शिष्टमंडळ पाठवणार. ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताची नक्कल. रशियन गुप्तचरांकडून लैंगिक प्रकरण. ड्रग्ज ब्लॅकमेल प्रकरणात मस्कला गोवण्याचा कट होता. एफबीआयच्या माजी एजंटकडून एलन मस्कबद्दल मोठा दावा. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात हेल्थ क्लिनिक जवळ स्फोट. कॅलिफोर्नियातील स्फोटात एकाचा मृत्यू, 5 जण जखमी. एफबीआयकडून दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट. मेक्सिकन नौदलाचं जहाज ब्रुकलिन ब्रिजला धडकलं. 277 प्रवाशांना घेऊन जाणारं जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रिजला धडकलं. सुदैवानं घटनेत कुणीही जखमी नाही. पाकिस्ताननंतर आता बांगलादेश अडचणीत. भारतानं बांगलादेशातून येणाऱ्या काही वस्तूंवर निर्बंध लादले. आता काही वस्तू फक्त विशिष्ट बंदरांमधूनच भारतात येतील. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची 101वी मोहीम अयशस्वी. तिसऱ्या टप्प्यावेळी PSLV C-61 रॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 18% पाणीसाठा शिल्लक. मुंबईला दररोज 3950 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा. पुढील 60 दिवस पाणी पुरवठा करता येईल इतका पाणीसाठा शिल्लक. मराठवाड्याला मान्सूनपूर्व पावसाचा मोठा फटका. 16 दिवसात 3000 हेक्टरचं नुकसान. नुकसानग्रस्त भागांचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश.